मी वारंवार सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की निदा खान एक पेड वर्कर आहे. अशा अनेक निदा खान या महाराष्ट्रात आहेत. छोटं प्रकरण नाही आहे. धर्मांतर करणं ही एक मोहीम या एमआयएमने इतरांच्या साथीने राबवलेली आहे. आणि म्हणून लव जिहाद असेल, धर्मांतर असेल किंवा ड्रग्सचा सप्लाय असेल, या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील आणि त्यांचा ग्रुप गँग ही आहे. म्हणून आता हे चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल. पोलीस उठून ताबडतोब धरणार असं कधी होत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण तपास जेव्हा होईल, कॉन्क्रीट जेव्हा त्यांच्याकडे प्रूफ असेल, त्या टायमाला इम्तियाज जलील हा जेलमध्ये तुम्हाला दिसेल. निदा खान प्रकरणामध्ये निदा ही मतीनच्या घरामध्ये सापडली. तिची आई, मावशी, भाऊ, वडील आणि ती जवळपास 30-35 दिवस त्या ठिकाणी तिने मुक्काम केला. जेव्हा चौकशीमध्ये ही सापडली त्या टायमाला असं कळालं की ते घर मतीन पटेल नावाच्या एमआयएमच्या नगरसेवकाचं आहे. मग कॉर्पोरेशननी आणि पोलिसांनी सुद्धा एक कारवाई त्यावर केली. त्यांना नोटीस दिलेली आहे. एखादा अतिक्रमण पाडताना एक माणुसकी या नात्यानं नोटीस द्यावी आणि कागदपत्र मागून घ्यावे, हे एक अलिखित नियम आहे. इलिगल असेल तर तुम्ही तातडीने सुद्धा पाडू शकता, त्याला कोणते धरबंध नाही. परंतु आता 3 दिवसानंतर काही लोक म्हणजे मतीन आणि ते सर्व हायकोर्टात गेले. एकीकडे जेव्हा त्यांना विचारलं जातं मग हे घर कुणाचं आहे ते आता माहित नाही. अरे तुमचं नाही ना, मग तुम्ही कोर्टात कशाला चालले? म्हणजे एकीकडे घराची मालकी माझी नाही असं म्हणायचं, दुसरीकडे माझं घर पाडू नका म्हणून कोर्टात जायचं. हा दुपट्टीपणा जो आहे ना, हा त्याच्या अंगलट येणार आहे. मला वाटतं कॉर्पोरेशनची 3 दिवसाची नोटीस दिलेली आहे. तो वेळ संपलेला आहे आणि कॉर्पोरेशनने आता धडक कारवाई ही केली पाहिजे. आरोपीला लपवणं आणि तेही अशा गुन्ह्यामध्ये, हा सर्वात मोठा भयंकर गुन्हा आहे. आणि कॉर्पोरेशन मला वाटतं आज ती कारवाई नक्की करेल असा मला विश्वास आहे. तुम्ही अनेक आरोप केले इम्तियाज जलीलवर, मात्र त्यांची कुठलीही चौकशी अद्याप सुरू नाही आहे. सध्या ते टाळतायत बोलणं, पण चौकशीही नाही त्यांची. नाही, चौकशी होईल. एक बाजू तुम्ही पाहून घ्या की ही निदा खान, मी वारंवार सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की निदा खान एक पेड वर्कर आहे. अशा अनेक निदा खान या महाराष्ट्रात आहेत. छोटं प्रकरण नाही आहे. धर्मांतर करणं ही एक मोहीम या एमआयएमने इतरांच्या साथीने राबवलेली आहे. आणि म्हणून लव जिहाद असेल, धर्मांतर असेल किंवा ड्रग्सचा सप्लाय असेल, या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील आणि त्यांचा ग्रुप गँग ही आहे. म्हणून आता हे चौकशीमध्ये सर्व निष्पन्न होईल. पोलीस उठून ताबडतोब धरणार असं कधी होत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण तपास जेव्हा होईल, कॉन्क्रीट जेव्हा त्यांच्याकडे प्रूफ असेल, त्या टायमाला इम्तियाज जलील हा जेलमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे मतीन, इम्तियाज जलील आणि एमआयएम पक्ष आणखी काही लोक, हे सगळं संबंधित आहे आणि त्यांच्या प्रकरणात हे सगळं संबंधित आहेत. हा एकाचं काम नाहीये. हे एमआयएम सुद्धा कुणाची तरी सांगण्यावरून हे करतंय. हे रॅकेट फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, हे इंटरनॅशनल रॅकेट आहे. हे पूर्ण या देशामध्ये 2 पद्धतीच्या कारवाई केल्या जातात. एक अतिरेकी कारवाई आणि दुसरी ही अशी छुपी कारवाई. म्हणून याचे सुद्धा सूत्रधार हे इंटरनॅशनल लेवलचे किंवा इतरचे, त्यांना फंडिंग दिले जाते. मुळामध्ये लक्षात घ्या की ह्या ज्या लव जिहादच्या घटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फंडिंग केलं जातं, हे सिद्ध झालेलं आहे. ही हिदा खान, हिलाही फंडिंग होत होतं, हे सिद्ध झालेलं आहे. आणि तिला सपोर्ट करणारे उघडपणे सपोर्ट करतायत. किती हिंमत आहे एखाद्या माणसाला गुन्ह्यामध्ये, जेव्हा तो एफआर त्याचा नावाचा फाटतो त्या टायमाला उघडपणे त्याला सपोर्ट करणं, याचा अर्थ हे सुद्धा देशद्रोह करतायत. हे सुद्धा त्याच्यात अडकलेले आहेत. आणि आता त्यांच्या लक्षात आल्यानंतर आता नो कॉमेंट्स म्हणायला लागलेत गोड भाषेत. तुम्ही काही करा,
तुम्हाला जेलचे दरवाजे आम्ही उघडलेले आहेत आणि तुम्हाला त्या जेलमध्ये जायचंय, नंतर आम्ही तो लॉक लावणार आहोत. ओवेसी तर स्पष्ट म्हणतात आमची मुलगी निर्दोष होती म्हणून. ओएसी तर तो बॅरिस्टर आहे ना. ओएसीला कायदा कळत नाही. एखाद्याच्या नावाचा एफआर फाटला म्हणजे तो आरोपी होतो का नाही होतो. आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा होते, ते कोर्टात. म्हणून आरोपीला बिनधास्तपणे मोकळेपणे सोडता येत नाही किंवा त्याला फिरवता येत नाही. शेकडो असे आरोपी आहेत, आजही त्यांची शिक्षा झालेली नाही, परंतु ते जेलमध्ये आहेत. हे ओएसीला माहित नाही. धर्माच्या नावाखाली इतर धर्मियांना बाटवण्याचं काम जे त्यांनी सुरू केलंय, आता त्याचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करा म्हणतात, मात्र शिवसेना भाजप सत्ताधारी अनेक नगरसेवकांची अशी घरं आहेत की जे अतिक्रमित आहेत, त्यांच्यावर कारवाईचं महापालिका शब्दही काढत नाही. कुणाचंही अतिक्रमण असो, आणि मुळामध्ये लोकप्रतिनिधीचं तर असलंच नाही पाहिजे. लोकप्रतिनिधी जर अतिक्रमण केलं याचा अर्थ तुम्ही इतर अतिक्रमणाकडे तुम्ही बोट दाखवू शकत नाही. तुम्ही त्या पद्धतीने चांगलं राहिलं पाहिजे. आणि हे कुणाला कोणत्या एका पार्टीबद्दलचं संबंधित नाही. कोणीही अतिक्रमण केलं तर त्याचं नगरसेवक पद जातं, हे सिद्ध झालं पाहिजे. त्याचं नगरसेवक पद सुद्धा रद्द होतं. म्हणून नगरसेवकांनी अशा भानगडीमध्ये स्वतःहून कधी पडू नये आणि अतिक्रमण करू पण नाही, करणाऱ्याला पाठिंबा पण देऊ नये. विषयांतर करतो. मोदीच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज ठाकरेंची खरपूस टीका आहे. ते म्हणतात मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचा एका संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा. राज ठाकरे. मोदी साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे ते आपण सर्व जग पाहतंय. इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढतोय. या देशामध्ये काही काळानंतर जर हे युद्ध लांबत गेलं तर ज्या ठिकाणून पेट्रोलचं, ऑइलचं सप्लाय होतं, डिझेलचं सप्लाय होतं, काय सर्व जे काही आयात जे केलं जातं सगळ्या देशामध्ये, तो जर थांबला तर देशावर किती मोठं संकट येणार आहे ही चाहूल पाहून मोदी साहेबांनी एक काटकसर करा असं एक म्हणल्यामुळं एवढं बबाल करण्याचं काहीच कारण नाही. रोजच्या जीवनातही जर तेवढी बचत केली तरी देशासाठी तर सपोर्टचा भाग असेल. म्हणून सोने खरेदी करू नका किंवा इंधनाची बचत करा हे मोदी साहेबांनी बनल्याबरोबर त्याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही आहे ना. आपण अनेक वेळेला पाहतो, मुंबईमध्ये बघा, स्वतःच्या कार घेऊन जातात, गाडीमध्ये एक माणूस असतो, रोजचं 1000 रुपयाचं पेट्रोल लावण्यापेक्षा मेट्रोने गेलं तर तुम्हाला 50 रुपयात जात आहेत. ही काटकसर का करू नये हा प्रश्न आहे. आणि हे सर्वांसाठी लागू आहे, सर्वसामान्य माणसासाठीच नाही, तर मंत्र्यापासून तर खालच्या माणसापर्यंत हे सर्वांनी याचं पालन केलं पाहिजे. आपला पंतप्रधान आपल्याला आव्हान करतो तर त्याचा सन्मान आपण केला पाहिजे. मोदींच्या आवाहनानं अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, अर्थव्यवस्था गडगडेल, शरद पवारही म्हणतात. आता याच्यामुळे जर अर्थव्यवस्था गडगडत असेल तर अशा प्रकारचे आव्हानं यापूर्वीच्या पंतप्रधानांनी केले नाहीत का? यापूर्वी असे निर्णय झाले नाहीत का? त्यावेळेला अर्थव्यवस्थेबद्दल आपण का नाही बोलले? म्हणून आता राजकारणासाठी राजकारण करू नका. जगावर आलेल्या संकटामध्ये आपण ठामपणे आपला देश मजबूतीने उभा राहायला पाहिजे, हे त्याच्या मागचं धोरण आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला की मी यापुढच्या सर्व बैठका ऑनलाईन पद्धतीनेच घेईल, तसं तुम्ही देखील करणार आहात मंत्री? निश्चित आम्हाला या सगळ्या बाबीचा विचार जरूर करावा लागणार आहे. एखाद्या ठिकाणी बैठक घ्यायची, वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या भागातले अधिकारी बोलवायचे किंवा पदाधिकारी, जर पक्षाचे असेल तर पदाधिकारी बोलवायचे, आणि त्यांचे सगळे जे काय गाड्या येतात, हे येतात, ताफा येतो, त्याच्यामुळे सुद्धा हे खर्चिक होतच आहे. म्हणून हे आता या काळापुरतं आपण हे ऑनलाईन पद्धतीने घेणं कधीही चांगलंच. बाळासाहेब थोरात यांनी पण टीका केली त्याच्यावर की त्यांनी जे आवाहन केलं त्याच्यावर आधी उधळपट्टी केली, आता काटकसर करण्याचं आवाहन करत आहे. आधी युद्ध नव्हतं, आता युद्ध सुरू झालेलं आहे. एवढं तर सेन्स असावं ना, कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे. एखादी घटना जेव्हा घडते तर त्याचे परिणाम, दुष्परिणामाची जाणीव त्या वेळेला आपण स्वतःने समजून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने वागलं पाहिजे. आता एवढं साधं गोष्ट जर आमच्या विरोधकाला कळत नसेल तर त्याचं आश्चर्य आहे.
अशा वेळेला आपल्या पंतप्रधानांच्या बरोबर देश म्हणून आपण सर्वजण एक असलं पाहिजे, ही भूमिका सर्वांची असली पाहिजे. रोहित पवार आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत एक टोला मारलाय. असं म्हटलंय की सीएम व्हायचं असेल तर सत्ता सोडून भाजप विरोधात संघर्ष करावा लागेल. रोहित हा काही जास्त राजकीय तज्ज्ञ नाहीये. कोणतं तरी एखादं स्टेटमेंट करून राजकारण स्वतःच्या भोवती फिरवण्याचा त्याचा प्रकार असतो. काकाकडून काहीतरी त्यांनी शिकलं पाहिजे. आताच या वयामध्ये इतक्या मोठ्या गोष्टी करणं रोहित पवारला शोभत सुद्धा नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय आता कोणालाही विमान वापरता येणार नाही. अत्यंत चांगला निर्णय आहे. आणि तसाही विमान वापरायचं जर असेल ना तर मुख्यमंत्र्याची परवानगी पहिलेही घ्यावी लागत होती. आणि हे विमान वापरणं हे ठराविक नेत्यापुरतं मर्यादित आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि एखादा इमर्जन्सीमध्ये एखाद्या मंत्री, प्रत्येकाला विमान वापरणं हे अलाउड पण नाहीये आणि त्याला तेव्हा वापरू पण शकत नाही. काँग्रेसने कसा टोला लावलाय, खास करून सचिन सावंत, IPL वर तात्काळ निर्बंध जाहीर करा, एवढ्या जमावांच्या गाड्या कशासाठी, त्याला जोडून मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांनी आपल्या गाड्यांचा त्याग करावा, मेट्रोने प्रवास करावा, 5 मंत्र्यांनी एका गाडीतून प्रवास करावा, विदेशात जाऊ नये वगैरे वगैरे वगैरे. आता हे सावंत प्रेस घ्यायला सुद्धा गाडीने आले असतील. बोलताना काहीतरी तारतम्य ठेवा. ह्या गोष्टीचं मजाक उडू नका. गाड्याचा ताफा निश्चित कमी झाला पाहिजे. सावंतला महात्मा गांधीचं राज्य आठवत असेल तर त्यांनी तसं केलं पाहिजे. त्यांनी कपड्याचाही त्याग केला पाहिजे आणि निघायला पाहिजे दिंडी घेऊन. देश कुठं चालला आणि ह्याचे तत्वज्ञान यांचं कुठं चाललंय, म्हणून असं बकवास करणाऱ्यांचं आम्ही दखल घेत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसनं पदाधिकाऱ्यांची यादी दिली. त्यामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळलं. तर जय पवार यांना राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत स्थान देण्यात आले. सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना स्थान देण्यात आलं नाही. हा त्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन काय कशामुळे घेतलं नाही, काय घेतलं नाही, यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. तुमचं सरकार आहे मुंबई महापालिकेत, अजूनही 5 ते 6 हजार दुकानावर मराठी पाट्या नाहीत आणि तुमच्या नगरसेवकांनीच आता मुद्दा ओपन केलेला आहे. कधी लागणार पाट्या? निश्चित महापौर झाल्यानंतर मुंबईच्या महापौराने त्यांचं कामकाज सुरू केलेलं आहे आणि जर असं काही ठिकाणी आढळलं असेल तर महापौर त्याच्यावर त्वरित कारवाई करतील, प्रशासन कारवाई करेल आणि या पाट्या सुद्धा बदलल्या जातील. तुम्ही जी रिसॉर्टमध्ये कार्यशाळा घेतली सरकारी अधिकाऱ्यांची, त्यावरून आता विजय कुंभार यांनी ट्विट केलं, महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या 50 अधिकाऱ्यांसाठी लोणावळ्यातील आलिशान रिसॉर्टमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग नावाखाली तब्बल 20 लाख रुपये उधळले गेले. जर सरकारी प्रशिक्षणासाठी स्पष्ट नियम असताना सरकारी प्रशिक्षण केंद्र सोडून अशा स्पा, बार, गेम झोन आणि जकुझी मध्ये रिसॉर्टमध्ये मिळाले कशासाठी? याची गरज काय? कर्मचाऱ्याला 2 दिवसाची कार्यशाळा घेताना एक बौद्धिक त्यांना काही द्यावं लागतं. त्यांना प्रत्येक विषयाची त्याशिवाय इतर बाबीकडे लक्ष सुद्धा जात नसतं आणि त्यांना राहण्याची जर व्यवस्था केली त्यात काहीही गैर नाही. तिथं स्पा आहे म्हणून काय कर्मचारी स्पा करायला गेले होते, तिथं दारू मिळते म्हणून काय कर्मचारी दारू प्यायला गेले होते. परंतु सामाजिक न्याय विभागातून चांगलं काम होतंय हे काही लोकांच्या पोटात दुखतंय. आम्ही कोणताही अतिरिक्त करत नाहीत, कोणताही अतिरिक्त पैसा उधळत नाही. ही कार्यशाळा पहिली यजदाला झाली होती, हे सुरुवात मी केलेली. यजदाला कार्यशाळा झाली होती, आता त्या लोणावळ्याला घेतली, तिसऱ्या वर्षी तिसऱ्या ठिकाणी घेतली जाईल. अहो, विदेश दौरे करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. असलेल्या आमच्याकडे असलेल्या तरतुदी असलेल्या योजनाचा आढावा त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. मी स्वतः त्या उद्घाटनाला गेलो होतो. काय होतं तिथं? म्हणजे कर्मचाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडायचं असं ठरवलंय का? आणि एवढी कोणतीही उधळपट्टी झालेली नाही. 400-450 लोकांना एकत्रित आणण्यासाठी 2 दिवस एका ठिकाणी ठेवण्यासाठी एवढा खर्च साहजिक नाही का? ही काय बर्थडे पार्टी किंवा किटी पार्टी नव्हती. या महाराष्ट्राच्या हितासाठी या विभागातर्फे काय करायचं याचं चिंतन होतं, म्हणून कुणी काय टीका केली त्याची आम्ही चिंता करत नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत ट्विट केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची हक्कभंग समितीसमोर त्यांनी साक्ष नोंदवली. असं वाटतं की माझ्या ट्विटमध्ये कुठेही एकनाथ शिंदेचा उल्लेख नव्हता, माफी मागणार नाही. याबाबत आता ज्या कमिटीकडे त्यांची सुनावणी चालू आहे
ते त्याच्यावर निर्णय घेतील. त्याच्यावर पुन्हा आणखीन क्रॉस भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुका जाहीर होत आहे असं कळतंय. कितपत चर्चा सुरू आहे, कोणाला काय असं? नाही, आतापर्यंत चर्चा नाही. काही जिल्हा परिषदच्या निवडणुका बाकी आहेत. या सर्व झाल्यानंतरच या बाबतीमध्ये निर्णय होईल. रोहित पवार यांचे एक ट्विट आहे. पश्चिम बंगाल निवडणूकमध्ये निवडणूक आयोगाचे सीईओ मनोज कुमार अग्रवाल यांनी बंगालमध्ये एसआयआरच्या माध्यमातून 91 लाख मतदार वगळून संविधानाचा खून करत भाजपच्या सत्तेचा रस्ता मोकळा करून दिला. आज त्याचंच फळ म्हणून त्यांना बंगाल सरकारच्या मुख्य सचिवपदी बसवण्यात आले असं रोहित पवारांनी ट्विट केलं. त्यात काय नवीन काय झालं? त्यात जेवढे वगळले गेले त्याची यादी सरकारकडे आहे, निवडणूक आयोगाकडे आहे, सर्वांकडे आहे. विद्वानासारखे काही गप्पा मारायचा. एखाद्याला जर प्रमोशन दिलं तर का दिलं, नाही दिलं तर का नाही दिलं. म्हणून अग्रवालला दिलेला जे काही निर्णय घेतलेला तो योग्य आहे. जलजीवन मिशन जे आहे त्यामध्ये बोगस कामं आढळून आली आहेत. काही ठिकाणी फक्त पाईप बुजवून ठेवलीत, मात्र पाणी येत नाहीये. नळ लावले, मात्र कुठल्याही प्रकारची हवा येत नाही, पाणी येत नाही, अशी स्थिती आहे. जलजीवन मिशनचे कामं असे काही ज्या ठिकाणी बोगस आढळले असतील, ठेकेदारावर नंतर कारवाई करा, पहिले त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. कारण की अधिकाऱ्याच्या संगनमतानेच ठेकेदार असे कामं करतो असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणून पहिला आरोपी हा अधिकारी असला पाहिजे आणि सेकंड तो ठेकेदार असला पाहिजे. अशा पद्धतीने लोकांच्या जीवनाशी, लोकांना आवश्यक असलेल्या योजनेमध्ये जर असा भ्रष्टाचार होत असेल तो दुर्लक्षित करण्यासारखा नाहीये. म्हणून कठोरातली कठोर कारवाई अधिकाऱ्यापासून ठेकेदारापर्यंत झाली पाहिजे. मागच्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. तुम्ही देखील अनेक गावांना भेटी दिल्या होत्या, अनेक गावं पाण्याखाली गेले होते. ते पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. आता खरीप हंगाम तोंडावरती आहे 15 दिवस. नाही, असं झालेलं नाहीये. 1-2 ठिकाणी जर अशा घटना घडल्या असेल तर याचा अर्थ पूर्ण शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही असं बोलणं सुद्धा चुकीचं आहे. आम्ही स्वतः तिथं किती कॅबिनेटमध्ये किती लोकांना पैसे मिळाले, किती लोकांच्या अकाउंटवर गेले याचं तपशीलवार माहिती ते कॅबिनेटमध्ये घेत असतो आणि ती पब्लिश सुद्धा होत असते. म्हणून जर काही राहिले असतील तर निश्चितच त्यांना ती भरपाई दिली पाहिजे आणि इतका विलंब का लागला याची कारणं सुद्धा त्यांनी तपासली पाहिजे. हिंदी क्लासेस दिन जरांगेच है. अभी सोलापुर है ना और प्रेस सोलापुर आमचं पेट गए. हाँ, सर, असदुद्दीन ओवैसी ने कहा है कि नासिक टीसीएस यौन शोषण और धार्मिक उत्पीड़न का मामला जो है उसमें निदा खान को फंसाया जा रहा है. अदालत में कानूनी जांच के सामने वो टिक नहीं पाएगा ये मामला. नासिक के टीसीएस मामले में निदा खान को फंसाया जा रहा है. ये जो ओवैसी ने बोला है वो खुद ही बैरिस्टर है, अच्छे लॉयर है. निदा खान भाग क्यों रही थी? उसको किसने छुपाए क्यों? इतने सब होशियार लोग होने के बाद 43 डेज 43 दिन वो भाग रही थी. मुंब्रा गई, मुंब्रा से संभाजीनगर आई. यहाँ के एमआईएम के ही नगर सेवक ने उसको उसके घर में पनाह दी. 35 दिन वो वहां रही. भाई, जब कोई आरोपी नहीं है, बेकसूर है, तो छुपते काहे के लिए हो? कितनी भी इंक्वायरी होने दो. अगर तुमने कुछ किया नहीं तो कितना भी कस्टडी ले या इंक्वायरी करे, जो सच है वो सच ही निकलेगा. इसलिए ओवैसी अब उसका साथ इसलिए ले रहे कि वो निदा खान इम्तियाज जलील की रिश्तेदार भी निकली है और उसने जो तरीके से इम्तियाज जलील ने उसको पाठिंबा दिया था, उसकी वकालत की थी, अब उसके लिए इम्तियाज जलील भी जेल में जाएगा. ये स्थिति आने की वजह से आज ओवैसी ऐसी बातें कर रहे हैं. उन्होंने इसके आगे भी कहा है कि सुशिक्षित मुसलमानों को सताने के लिए इस तरीके के ट्रैप रचे जा रहे हैं. सुशिक्षित मुसलमान तुम जैसे लोगों के बातों में नहीं आते. आज आप देखेंगे इनकी जो ये बयानबाजी है, ये सुशिक्षित मुसलमान बच्चे या बच्चियों को गुमराह करने के लिए ऐसी ये बात करते हैं. महाराष्ट्र में बहुत सारे मुस्लिम लीडर ऐसे बड़े बड़े नेता हैं जो समाज के हित के लिए काम करते हैं. उसमें से एक ने भी इनको सपोर्ट नहीं किया. एक भी मुल्ला मौलवी ने इनको सपोर्ट नहीं किया. क्यों नहीं किया?
क्योंकि इनकी जो हरकतें हैं वो समाज के हित में नहीं है। अब ये जो हिदा खान है ये पेड वर्कर थी, उसकी लाइफ तो खराब हो गई, इनकी भाषणबाजी चल रही है, समाज को भड़काने का काम चल रहा है, उसका लाइफ तो खराब कर दिया इन्होंने। ऐसे बहुत जनों की लाइफ खराब करने वाली ये यामायाम अब इनके अब अंदर जाने का वक्त आया है। इसलिए मैं सरकार से भी दरखास्त किया है कि इम्तियाज जलील को अंदर डालो, उसकी कड़ी चौकसी करो, उसमें से सब सच बाहर आएगा। पीएम मोदी ने 24 घंटे के भीतर दूसरी बार अपील की है कि वर्क फ्रॉम होम या क्लास हो ऑनलाइन, क्लास भी ऑनलाइन लेना चाहिए, स्कूल भी ऑनलाइन होना चाहिए, पेट्रोल के बारे में भी सेविंग पेट्रोल, और जो बाहर जा रहे हैं विदेश में भी कम यात्रा करें, सोना भी नहीं खरीदे। दूसरी बार अपील की है 24 घंटे। देखिए, पंतप्रधान मोदी साहब ने जो अपील की है उसकी वजह एक है कि वर्ल्ड में, अपने ही देश पर नहीं तो वर्ल्ड में जो वार के वजह से अमेरिका, इजराइल और ईरान, ये जो वार चल रहा है वो रुकने का नाम नहीं ले रहा है। अगर ये ज्यादा बढ़ गया तो बहुत बड़े पैमाने पे जो लॉस होने वाला है वो हर एक देश को उसका नुकसान जरूर होगा। इसलिए अब पेट्रोल की बचत करना, ऑयल की बचत करना, या तो सोना खरीदना, या तो ट्रैवलिंग करना ज्यादा तौर से, इसमें अगर बचत की तो अपनी आर्थिक व्यवस्था थोड़ी अच्छे से बनी रहेगी। पेट्रोल और ऑयल अगर ये सब बचाए तो अपने को ज्यादा तकलीफों का सामना नहीं करना पड़ेगा। ये पॉजिटिव लाइन उन्होंने ली है और इसको सबने समर्थन करना चाहिए, ना कि उसके ऊपर बहस करना चाहिए। अगर बचता है कुछ तो क्या तकलीफ क्या है? युद्ध अगर कल खत्म होता है, अगर अच्छे से पेट्रोल आने लगता है तो वही तो सब यूज करेंगे ना। लेकिन अगर 6 महीने अगर पेट्रोल अगर सप्लाई नहीं हुआ तो देश की हालत क्या होगी? अभी लास्ट मंथ में जब 2 दिन के लिए पेट्रोल का शॉर्टेज ऐसा लग रहा था तो पेट्रोल पंप के ऊपर कई किलोमीटर की लाइन लगी थी। भविष्य में ऐसा न होए, इसलिए पंतप्रधान ने उनकी तरफ से यह निवेदन किया है। पश्चिम बंगाल में चुनाव के पहले जो है एसआईआर के थ्रू 91 लाख वोटर्स हटाए गए थे। अब क्रमशः मनोज अग्रवाल जो राज्य के मुख्य निर्वाचन अधिकारी थे तथा सुब्रत गुप्ता जो एसआईआर के दौरान स्पेशल ऑब्जर्वर थे, इन दोनों को पश्चिम बंगाल के मुख्य सचिव और मुख्यमंत्री के मुख्य सलाहकार के रूप में नियुक्त किया गया। वो अग्रवाल ने चुनाव आयोग के माध्यम से जो 51 लाख वोटर को हटाया है, उसमें से किसी ने अदालत में गया है? कोई क्यों नहीं गए? क्योंकि पश्चिम बंगाल एक ऐसा द्वार था जहां से बंगाल के लोग, बांग्लादेश के लोग आते थे और पूरे भारत भर में वो अपना नेटवर्क करते थे। आज वो माइनस होने की वजह से जिनके बलबूते पे ममता ये राजकारण कर रही थी वो पूरी ढीली हो गई। इसकी वजह से आज बीजेपी की सत्ता वहां आई और इलेक्शन कमिश्नर ने अच्छा काम किया, इसलिए उसको मुख्य सचिव बनाया गया। तो इसमें कोई दिक्कत वाली बात तो है ही नहीं। पश्चिम बंगाल में भाजपा सरकार ने अपनी पहली कैबिनेट बैठक में बांग्लादेश के साथ सीमा पर बाड़ लगाने के लिए बीएसएफ द्वारा आवश्यक भूमि को हस्तांतरित करने और राज्य में जनगणना की प्रक्रिया को तत्काल प्रभाव से शुरू करने का निर्णय लिया है। सबसे अच्छा ये निर्णय है। जहां से बांग्लादेशी घुसते थे, घुसखोरी होती थी, वो बॉर्डर अभी यहाँ के आज के बाद सीज हो जाएगी। वहां के लोग फिर यहाँ आके कोई उधम न मचाए, इसलिए वो सरकार ने एक अच्छा निर्णय लिया, उसका सब जन हम स्वागत करते हैं। सीमा पर लगी कंटीली तारों से बांग्लादेशी भयभीत नहीं है, बांग्लादेश के प्रधानमंत्री के विदेश मामलों के सह कलाकार हुमायूं कबीर। भयभीत होने की कोई जरूरत ही नहीं ना। वहां के लोग इधर मत आने दो, हमारे लोग उधर नहीं जाएंगे। भयभीत होने की क्या जरूरत है? सर, अभी जो है जिस तरीके से आपसे सवाल किया गया कि जल जीवन मिशन के तहत यहाँ पे अडुल भी एक गांव है, अडुल गांव का न्यूज सब तरफ आई थी। वहाँ पे सर जो है कुआं है, कुएं के पास तक ही पाइपलाइन आई है, लेकिन वो मिशन के अंतर्गत जो पानी की टाकी बनाते हैं वो टाकी कहीं पे भी नहीं है, लेकिन उस मिशन के नल आ गए। ये जो बोगसगिरी की है, जिस तरीके से ये लोग, कुछ ठेकेदार, कुछ अधिकारी खुद की जेबें भरने के लिए जो काम करते, इनके ऊपर सिर्फ गलत काम करने का ही कलम नहीं तो बहुत बड़ी कलम में लगना चाहिए। ये लोगों को फंसाना है, ये देश को फंसाना है। मुझे तो लगता है ऐसे लोगों पे देशद्रोह का भी गुनाह लगाना चाहिए, क्योंकि ये सरकारी संपत्ति का
जो यूज होना चाहिए वो मिसयूज करके अपनी खुद की झोलियां भर रहे हैं। इसलिए अधिकारी और वो ठेकेदार, इनको कड़ी से कड़ी सजा उसमें मिलनी चाहिए, इतने बड़े कलम उसमें लगाना भी चाहिए। सर, ऑपोजिशन की ओर से जो पंतप्रधान ने जो अपील की है 9 चीजों की, अरे अपोजिशन ये सब अपील करते रहती है। अपोजिशन ने कौन सा, पंतप्रधान ने की भी बात को, पंतप्रधान जो विदेशी दौरे करने वाले हैं कि वो विदेशी दौरे ना करे, इस तरीके की बात वो कर रहे हैं। अरे अपोजिशन वाले ये हमेशा मोदी के खिलाफ बोलते आए, बोलते रहेंगे। उनको यही पहले उन्होंने राहुल गांधी के दौरे के ऊपर लगाओ, वो ये कुछ लोग जो अभी फॉरेन में गए उनकी पार्टी के, उनके ऊपर लगाम लगाओ। पंतप्रधान जाते हैं तो पूरा वर्ल्ड देखता है कि वो किस लिए जा रहे हैं और क्या काम कर रहे हैं। विदेश में जाना, पंतप्रधान घूमने के लिए, गार्डन में घूमने के लिए नहीं जाते। देश की राजनीति, देश के आर्थिक बढ़ावे के लिए कुछ ना कुछ। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।